नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण हॉटेलवरती पूर्ण दिवस नव्हतो, एनाच थांबला होता हॉटेलवरती। मग बरोबर आपण 4 वाजता हॉटेलवरती आलो आणि एनाची सुटका केली घरी जाण्यासाठी। आणि 4 ते 5 हॉटेलवरती थांबल्यानंतर आपला झाला होता ब्रेक टाइम आणि डबा पण आपल्याला घराकडूनच आला होता। आणि तुम्हाला तर माहिती असेलच, घराकडून डबा आलाय म्हटल्यानंतर काही ना काहीतरी स्पेशल असणारच। आणि डबा उघडला तर त्यात होतं मस्तपैकी सुरमईचं जेवण। तर पटापट आपण भात वाढून घेतला, त्यावर आमटी घातली आणि सुरमईवरती ताव मारला। आणि त्यानंतर मग आपण आलो आपल्या घरी, लगेचच फ्रेश झालो आणि गेलो कुडाळला, कारण आपली बोलेरो 3 दिवसापूर्वी अमित काकाने सोडली होती एसीच्या सर्व्हिसिंगसाठी। तर एसीचं कूलिंग आणि एसीचा गॅस वगैरे सगळं चेक करून याला म्हटलं काय बोलेरो घेऊन ये जिम जवळ, आणि सरळ गेलो आपण वर्कआउटला। जिम मध्ये जाऊन मस्तपैकी वर्कआउट आटपला आणि त्यानंतर आपण आलो आपल्या हॉटेलवरती। आणि मग बघता बघता वाजले रात्रीचे 12:15 आणि आपल्याला हॉटेल बंद करावं लागलं होतं रात्रीच्या 12:15 वाजताच, कारण सध्या आचारसंहिता चालू झाली आणि तुम्हाला तर माहिती असेल रात्रीच्या 12च्या आधी आपल्याला हॉटेल बंद करावं लागतं ते। आणि तसंही हॉटेल 12ला बंद झालं तरी आपण येऊन घरी पोहोचलो बरोबर रात्रीच्या 2 वाजता। आणि घरी आल्यानंतर आपल्याला शोधाशोधी करावी लागली होती, ती सुद्धा यानाच्या मोबाईलची, कारण आपला सोअर एवढा बदमाश झाला ना की त्याने यानाचा मोबाईल